गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गुरुसदृशं तत्त्वमध्यादिवक्त्रम् एकं नित्यं विमलमतरं सरति साक्षिभूतं भावातीतं त्रिविधं सद्गुरुतं नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री स्वानंदमय सद्गुरु रूपतया ते अमी स्मरू अज्ञानांधकारी विषयांच्या वासनावारी अंतकरणी प्रकाश करू रूपतया ते अमी स्मरू। श्री स्वानंदमय सद्गुरु रूपतया ते अमी स्मरू। मन हे दुर्बल असे चित्त ते चंचल दिसे त्याची करू निर्विकारू रूपतया ते अमी स्मरू। श्री स्वानंदमय सद्गुरु रूपतया ते अमी स्मरू। कर्म करोनी कर्मातीत देहि असोनी देहातीत ज्ञान पिओनी ध्यान धरू रूपतया ते अमी स्मरू। श्री स्वानंदमय सद्गुरु रूपतया ते अमी स्मरू। सोमभाव साधरू उतरोनी कैल पारू सद्गुरुचे चरण हृदय स्मरू रूपतया ते अमी स्मरू। श्री सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। स्वधर्म तो बाबा तोच नित्य यज्ञ तोच नित्य यज्ञ जाणवा म्हणून या व्रतता एक बाबा संसार नाही। निर्धर्म तो सांगे आणि कुकर्मरती घडे ते बंधू पडे संसारी म्हणून हे स्वधर्मानुष्ठान हे अखंड यज्ञ आदन जो करीत त्या बंधन काही न घडे। हा लोककर्म माग जो परतंत्र भूत झाला तो नित्य यज्ञाचे चुकला म्हणून आता ही जी विशिष्टता आता तुझं सांगणे एक मी कथा ते सृष्टी संस्था ब्रह्माने केली। हा तिसरा अध्याय 9वा श्लोक आहे आणि अशी अनुभूती स्वधर्माची अनुभूती ज्याला आलेली आहे त्याला कर्म जे आहे तसं भारताने जर पाहिलं मनुष्य जन्म कशासाठी आपण आलेलो आहोत। देव सुद्धा अवतार घेतात संत सुद्धा अवतार घेतात आणि तुम्ही आपण सुद्धा अवतार घेऊनच आलेलो आहोत। पण प्रत्येकाचं येण्याचं कारण वेगवेगळं आहे। देवांना बोलावं लागतं संत स्वयंभू येणं आणि न येणे त्यांच्या हातात असतं। पण तुमचं आपलं मात्र आपल्याला यावंच लागतं का की आपण केले कर्मधारे जे भोग आहे उपजली मिळणे अशी स्थिती या युक्तीप्रमाणे आपण मार्गस्थ आहोत म्हणून बाकीचा पूर्व पिढीला सांगत नाही। मनुष्य धर्माची किंवा काय साधू संत अवतार घेतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देव कष्ट किती फरक होत आहे। आता तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज हे आपण पाहिले नाही त्यांनी काय कष्ट केले ते पाहिले नाही परंतु बाबांनी काय कष्ट केलेले तुम्ही आपण जवळून पाहिलेले आहे आणि हेच कार्य तुमच्या आपल्या हातात दिलेलं आहे। पहिला प्रश्न एक आहे या ठिकाणी आता तुम्ही आपण पंढरपूरला जातो याचं जाण्याचं कारण जर कळलं नाही तर जाऊन सुद्धा उपयोग नाही। पंढरपूरला साधू संतांनी का जायला सांगितलेलं आहे की साधू संतांना ही पंढरपूर अभिप्रेत नाही साधू संतांना ही पंढरपूर अभिप्रेत नाही पण या पंढरपूरला आल्याशिवाय जी साधू संतांना जी पंढरपूर अभिप्रेत आहे ती कळणार नाही म्हणून ही वाट जी लावलेली पंढरपूरची वाट मात्र कळल्यावर मग तरी पण गर्दी करायची का कळल्यावर गर्दी करायची का मग करून आपण जाऊ नये का कोणी जाऊ जे प्रबोधन करते जे बाबांना विचारत बाबा मला असं वाटत गुरुला नदीमध्ये स्नान घालावं आंघोळ करायला गुरुची बाबांना म्हटलं चला बाबा त्यावेळेस अगदी धर्मामध्ये उतरायचे मग म्हटलं चला बाबा आंघोळीला भाऊ
आठवण झाली, तुझी राहिली आहे का? म्हटलं हो. मी तर कर आंघोळ, नळ चालू आहे, कर आंघोळ. मी म्हटलं बाबा तुम्हाला आंघोळ घालायचे नदीमध्ये चंद्रभागे, म्हणजे पाणी चंद्रभागेचं जे म्हणे डोळस भक्ती आणि आंधळी भक्ती याच्यामध्ये. पण अजून सुद्धा आपले बाबा 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 काही वेळेस आपले बोल म्हणजे आज्ञानाजवळ नाही बोलतायत ना काही गोष्टी. इथं जे काय सांगितलं दुरी तीर्थासीन जावे, व्रत वैकल्प न करावे, पण हे कोणासाठी? ज्याला स्वधर्म समजला, स्वतःचा धर्म समजला. याच्यावर जास्त सर्वैत असेल कोर्ट कचेरी झालं तर पायमळी महाराज होतं. ते पायमळी महाराज विद्यापीठामध्ये आले, कारण की काय करायचे? पायमळी महाराज होते, कीर्तन पण ते महाराज होते. कीर्तनात आमची सगळी जी ज्ञान होती ती ग्रंथ घेऊन जायचे आणि कीर्तनाच्या अगोदर त्या महाराजाला विचारायचे, महाराज हा ग्रंथ कोणता आहे? मग ते म्हणायचे भागवत आहे, ज्ञानेश्वरी आहे. मग याच्यामध्ये लिहिलेलं हे आता म्हणण्यापुरतं आहे का अनुभवण्यासाठी आहे असं त्यांना ते म्हणायचे. मग ते कोणत्याही कीर्तनाचा पोरं आडवे आलायचे. मग त्यांचे जे काही समाज होते की महाराज का उत्तर देत नाही यांना, महाराज यांना उत्तर काय देत, त्यांना कमीपणा वाटायचं. मग त्यांनी मनात असं ठरवलं, यांचे बाबांकडे तक्रार जर केली आपण तर ह्याच्या आपल्याला कीर्तनामध्ये अडथळे आणणार, म्हणजे कीर्तनाच्या अगोदर अडथळे आणणार नाही. इथे जी एम आणि म्हणून सोलापूरला. तर ते मग त्यांनी मौन धरलं. कीर्तनाच्या अगोदर मौन सांगायला गेले तर ते लोक म्हणायचे मौन बाबांचं, बाबांचं मौन आहे, बाबांचं मौन आहे. माने साहेब काय म्हणे, बाबा वय किती जरी मौन असेल पण तुमची मध्यमा ठणठणा पण मारत असेल ना. आता ही भाषा त्यांनाच कळली, त्यांना काय म्हणायचं होतं ते. वैखरी वाणी जरी बंद झाली तसं बारकाईने विचार केला. पण ते बाबाची गाठ घेतली, विचारलं तुमचे बाबा कधी येतात? आम्ही सांगितलं अमुक तारखेला येणार आहे. मग त्या दिवशी ते त्यांची काही स्टँडर्ड चौकडी त्या महाराजाला घेऊन आले आणि आल्यानंतर चर्चा झाली. बाबांनी ते आल्याबरोबर बाबांनी त्यांचं दर्शन घेतलं, त्यांनी पण दर्शन घेतलं आणि विषयाला सुरुवात केली. बाबांनी अशा हात बाबा असे करत बसले आणि त्यांनी ते सांगणं सुरू झालं, बाबा मी आळंदीला इतक्या वर्ष अभ्यास केला, हिमालयात गेलो, असं केलं तसं केलं आणि माझ्या कीर्तनामध्ये अनेक धर्माचे लोक कीर्तन ऐकायला येतात. बाबा माझ्या कीर्तनाला अनेक धर्माचे लोक येतात. ते परत बोलत होतं पण बाबा काही बोलत नव्हते. मला असं वाटलं बाबा का बोलत नाही, याच्या पुढे बाबाने काय शपथ घातली असं आम्हाला वाटलं होतं, म्हणजे मला वाटलं होतं. आणि मी त्यावेळेस बोललो म्हटलं बाबा धर्म एक आहे का अनेक आहे? ते म्हणे मी तुमच्याशी बोलत नाही. म्हटलं बोला ना, सांगा ना, तुम्ही बोलले ना माझ्या कीर्तनामध्ये अनेक धर्माचे लोक येऊन बसतात, माझा धर्म एक आहे का अनेक आहे? ते म्हणे मी तुमच्याशी बोलत नाही, मी महाराजांशी बोलतोय. मी म्हटलं इथं सरळ महाराज आहे, इथं बाबा महाराज नाही, तिथं सरळ महाराज आहेत म्हटलं, कारण की ते पूजा आलेली बरं का. किंवा कुत्रीचे पिल्याचे डोळे जोपर्यंत उघडत नाही तेपर्यंत तिथं ते कॅन करतात. पण डोळे जर उघडले ना ते मार्गावर सुद्धा करतात ते, पण डोळे उघडले पाहिजे. आणि आपल्या बाबांनी आपल्या सर्वांचे डोळे उघडून दिलेले. म्हणून मी त्यावेळी डेली दिल्याने बोललो, म्हटलं इथं सर्व महाराज आहे. ते म्हणे बाबा हे काय बोलतात? अहो म्हटलं धर्म एक आहे, सांगा ना, साधू संतांचा धर्म एकच आहे. धर्माची धर्म स्वस्वरूपाने आणि हा आपला धर्म तर एकच आहे ना. मग ते थोडी वादाची चर्चा झाली. त्यामुळे तुमचे 25 आमचे 5 आहे. मग त्यावेळेस केस केली होती, त्यांची नोटीस दिली होती फौजदार DSP यांना की बाबा मग दिवशी अशी 2 महात्म्याची चर्चा झाली, त्याच्यामध्ये वादाचा विषय झाला आणि आम्हाला दम दिला त्यांनी, तुमचे 25 तर आमचे 500 असं काहीतरी बोलले. मग लगेच कलेक्टरने त्यांना बोलून घेतलं. तिथे लिहिलं होतं की बा आमच्या मित्रांना जर काही शिष्याने बोलले बाबाने दिलं. बाबाच्या हँड रायटिंग खूप चांगली होती. बाबाने नोटीस दिली माझ्या मित्रांना, जे काही आमचे काही आहेत मित्रमंडळी या ठिकाणी आध्यात्मिक, त्यांच्या जीवितवाला काही धोका झाला तर पायमोडे महाराज जबाबदार राहतील अशी नोटीस दिली. सांगा तुम्ही, भारताला 2 बिलियन कोटी आहेत, अजून सुद्धा आपले लोक आहेत ना मॅंग करतात. अरे खरं कळल्यावर काय करायची गरज आहे? खरं कळल्यावर करायला पाहिजे का नको? मग आता सांगा तुम्ही, आता आपल्या लोकांना मोकळं करायला पाहिजे.
मोकळं करणं म्हणजे नेमकं काय? देव नेमका कुठे आहे? देव मानाची मोठमोठे कुठे दगडकोटे भजन झाले उठराटे कोण जाणे खरे कोठे. आता पंढरपूरचा पांडुरंग सगुणे का निर्गुणे? आणि आपल्याला आता कोणत्या पांडुरंगाला बदल सांगितलं? व्यक्त पांडुरंगाला बदल सांगितलं का अव्यक्त पांडुरंगाला बदल सांगितलं? हा, ही जी पंढरपूर आहे सगुण, ही जे ना साकार पंढरपूर आहे म्हणजे सगुण पंढरपूर आहे. आणि आपल्याला जी पंढरपूर साधू संतांनी सांगितलेली आहे ती पंढरपूर कोणती आहे? हा, सांगा तुम्ही. आता या ठिकाणी जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होती पंढरपूर. मग आता सांगा तुम्ही, आकाश प्रकाश आणि वायू याच्यात ना पंचमहाभूत आहेत. त्याच्यामध्ये पृथ्वी तेज वायू आणि आकाश असे पंचमहाभूत आहेत. त्याच्यामध्ये मायेचे जे रूप आहे ते पाणी आणि पृथ्वी हे मायेचे रूप आहे. पृथ्वी आणि पाणी हे मायेचे रूप आहे. हे कमी जास्त आहे. पण सच्चिदानंद पद जे आहे, सच्चिदानंद पद, आकाश प्रकाश आणि वायू याला सच्चिदानंद पद म्हणतात. आणि या विचारावर जो आरोप झालेला आहे त्याला सच्चिदानंद म्हणतात. सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार कृपालोकन नारायण देत आहे. मग तुम्हाला आता जोपर्यंत तुम्हाला आता सर्टिफिकेट भेटत नाही तोपर्यंत आपल्याला नोकरी मिळत नाही किंवा आपण ती डिग्री हस्तगत केली नाही, ती पदवी हस्तगत केली नाही. मात्र साधू संतांनी सांगितलेले मनुष्य त्याचे ज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार दिलेला आपल्याला भगवंताने. मात्र ती पदवी प्राप्त झाली का आपल्याला? तुम्ही आपल्याला झालेली आहे. कारण बाबाने सांगितले तुमच्या नाकातला आकाश प्रकाश आणि वायू हे जगभर आहे का तुमच्या पुढचं आहे? जगभर आहे. एवढे तुम्ही आपण अनुरेणू टोकरा आणि तुका आकाश आहे एवढा. पण काय सांगावं, तुम्ही आपण सुद्धा काही व्यवहार आता तू उघड्यावर करायला पाहिजे का पडद्यावर करायला पाहिजे. काही गोष्टी हे जे क्रिया आहेत ना लोकांना दिसायला दिसतच आहेत. हे क्रिया काही लोक कोणत्या महाराजाला प्राधान्य देतात माहिती तुम्हाला? जो कीर्तनामध्ये त्या अष्टसात्विक भावाला जाळ लावतो आणि ते खूप मग अवस्था होतात लोकांच्या. आणि मग ते म्हणतात, आपले लोक म्हणतात खरंच हा महाराज चांगला आहे. सांगा तुम्ही, आता ही ज्ञान सांगायची जागा आहे का? आणि ज्यावेळेस ज्ञान सांगणार तुम्ही ना त्यावेळी अवस्था होणार नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही भावनावूच करणार त्यांना, पण विक्षेप होतो ना इतर लोकांना, इतर समाजाला विक्षेप होतो. ज्यावेळेस तुमचा व्यक्तिगत मेळावा असेल त्या ठिकाणी ती गोष्ट वेगळी आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला कुठे जाहीर कार्यक्रम करतात आणि त्या ठिकाणी तुम्ही असे नाटकं करतात. नाटकं का म्हणतो मी? कारण की तो स्वतः रडतो ना अगोदर, स्वतः रडतो. ते बॉम्बेच्या लोकांना लई राग येतो मी बोललो तर. असा महाराज जर रडवत असेल स्वतः तर त्याच्यावर विनेकरांनी लाच मारायला पाहिजे का? समाजाला विक्षेप होतोय. अहो मला काय तुम्ही बँकेतून पैसे काढून आले असं दाखवता का? बँकेतून पैसे काढून आले दाखवता? काय नाटकं चालू आहे? आणि यांनी आवरण आणलेलं आहे. जरी खरं असेल तरी यांनी आवरण आणले. आणि मी सांगतो प्रबोध दिल्यानंतर तूप खाल्यानंतर गिरवायला नको का? भाव होत नाही असं नाही ना, होतो ना. एखादा महाराजाचा शब्द जर आला तर तिथं खटकेन होतं, पण तिथं लगेच जिरवायला पाहिजे का नको? का दाखायला पाहिजे? हा, नवीन अनुग्रहित माणसाकडनं आवरलं जाणार नाही, ही जिरवा सत्य. पण प्रबोधित माणसांना जिरवायला नको. बाबाच्या कीर्तनामध्ये कधीच अवस्था होत नव्हत्या. बाबांनी एक वेळ ऊन आणलं होतं, पात्र केलं होतं त्या याला नगरलाच दाळला असं केलं होतं बाबांनी. पण आयुष्यात बाबाच्या कीर्तनामध्ये कधीच अवस्था झाल्या नाही. उदाहरण बाबाच्या कीर्तनात राहायचं. आणि आपल्याला आता बाहेर हे करायचं ना, कार्य करायचं आहे ना, मग बाहेर बरेचसे लोक आपले कमी लोक आहेत आणि बाहेरचे जास्त लोक आहेत आणि त्यांना हा वेगळा प्रकार वाटतो. अहो तुम्ही 1000 लोकांसमोर लग्न करतात. लग्नात किती लोक असतात? 5-5, 4-4 हजार लोक असतात लग्नामध्ये. पण ज्या कामासाठी ते लग्न केलं ते लग्न कुठं असेल? मंडपात. एवढ्या खालच्या भाषेत बोलायची पाळी आली. अरे जिसने पाया उसने छुपाया, इथं दाखवतात ते. हा, खालच्या भाषेत बोलतो. हो, वयात आली एखादी छाती काढून चालतात, अशा जातीचे निघाले आपले. असं का बोलायची पाळी? लोक वंचित होत आहेत. त्यांना हे पटतंय, पण ते वंचित होत आहेत. या विचाराला वंचित होत आहे. लोक तुमचं आपलं खरं आहे. हो, ही गोष्ट खरी आहे. तुम्ही द्या ना त्यांना, आणि त्यांना तुम्ही कोपऱ्यात बसायला लावा. होणार म्हणजे होणार, नामात पावर येते, होणार. पण दाखवू नका, तुम्ही झाका ना.
हा, लुटल्याशिवाय राहणार नाही तुमच्या गळ्यामध्ये, त्याचं म्हणजे पावित्र्य राहते. मला असं म्हणायचं आहे, करू नये दाखवू नये असं नाही, पण तुमचं ज्यावेळेस बाबांनी ज्यावेळी व्यक्तिगत मेळावे का सुरू केले, व्यक्तिगत मेळावे का सुरू केले, ते त्या आणि हरिपाठाची आवाज स्वयंभू बसून चिंतनाने आवाज व्हायला पाहिजे. हे काय तिला आलं काही ते नाही का देवलशी बाहेर राहत नाही का, हिच्या अंगात आलं का तिच्या अंगात येतं, तिने केलं का हेही करतं. स्वयंभू व्हायला पाहिजे. नुसता हरिपाठात उड्या काय मारतात, आणि त्याचा अनुभव स्वतःला बी यायला पाहिजे आणि दुसऱ्याला बी यायला पाहिजे. बरं, आता अनुकराचं चिंतन कुठपर्यंत करायचं आहे, अवस्था होईपर्यंत, आणि ते पण अवस्था चांगली व्हायला पाहिजे. त्याला बी कळायला पाहिजे, चालू बी करता यायला पाहिजे त्याला, आणि त्याला त्याची बंद करता यायला पाहिजे. ही झाली अनुग्रहाची क्रिया. माता सांगा तुम्ही, मग सद्गुरू काय करतो, तर त्याला बंद करतो, प्रबोध देऊन त्याला बंद करतो. आता हे चिंतन करायचं नाही, चुकून करायचं नाही असं म्हणतात. चुकून करायचं नाही का, प्रबोध का देतात, त्याचं कारण तेव्हा सुद्धा जीवाशिवाचं ऐक्य झालं, अनुग्रहामध्ये जीवाशिवाचं ऐक्य झालं. मग आता ऐक्य झाल्यानंतर पुन्हा प्रबोध का देतात, की कर्माची विल्हेवाट लावण्यासाठी. तुम्ही आपण जे कर्म केले ना, कर्म करून कर्मातीत होण्यासाठी प्रबोध दिलेला आहे. पण प्रबोधाचं चिंतन सुद्धा कुठपर्यंत करायचं आहे, त्याला सुद्धा असं का नाही, काय म्हणतं आयुष्यभर करायचं. आयुष्यभर, अरे इंद्रियाला वळण पडलं तर करायची गरजच नाही ना. आणि ते दोन काम करत असत. पहिलं नाम फक्त चित्तशुद्धीचं कार्य करतं, आणि प्रबोध जे कार्य करत असतं, प्रबोधाचं दोन काम आहे. एक तक्षणी आपणासारखे करीत तात्काळ. प्रबोध म्हणजे काय, आपणासारखे, तू देहने तू कोण आहे, आत्मा आहे, तू देहने तू कोण आहे, आत्मा आहे. समजलं, प्रश्न मिटला, प्रबोधाचं काम मिटलं. प्रबोधाचं मिटलं म्हणजे काय, ज्ञानाच्या दृष्टीने मिटलं. तू देहने तू कोण आहे, आत्मा आहे, मिटला प्रश्न. मग तरी सुद्धा चिंतन का करायला लावतात, चिंतन का करायला लावतात, जे विचार येत असतात, जे आपल्या मनामध्ये विचार येत असतात, आणि त्या विचाराचं मग समदम साधन आहे. प्रबोध काय आहे, समदम साधन आहे, इंद्रिय दमन आणि मनोनिग्रह. तर आपले लोक परत विषयाकडे का जातात, तर अनुसंधान नाही. ते म्हणतात माझे अनुसंधानाचे संकल्प जळाले निश्चय मत्याचे चूक याचे नाव. म्हणजे आता सांगा तुम्ही, आता विषयाचे विचार आल्यानंतर तुम्हाला अनुसंधान लावायला पाहिजे. आणि अनुसंधान कसं लावायला पाहिजे त्याला सांगितलेले माझीने अनुसंधान. मग अनुसंधान लावणं म्हणजे काय, कारण की प्रबोध दिल्यानंतर परमार्थ हा चित्ताचा आहे. प्रबोध दिल्यानंतर प्रश्न हा चित्ताचा आहे. बाबा म्हणतात की बा एखाद्या व्यक्तीला तुम्ही हाक मारली, कारण हाक मारल्याशिवाय ती व्यक्ती जवळ येणार नाही, आणि जवळ आल्याशिवाय तुमचा जो काही प्रश्न आहे तो त्याला तुम्हाला व्यक्त करता येणार नाही. म्हणून पहिल्या नावाने तुम्ही भगवंताला हाक मारली, आणि अष्टसत्यभाव झाले म्हणजे त्याने ओ दिला, आणि ओ दिल्यानंतर जवळ आल्यानंतर हाकाच मारायचा का, हाका मारायचं बंद करायचा, हाका मारायचं बंद व्हायला पाहिजे का नको. म्हणून ते म्हणजे हाका मारीचे नावे आणि त्याचे गाव तरी ठावे. पण आपल्याला हाक मारल्यानंतर भगवंतांनी ओ दिली, म्हणजे जे जे आपले लक्षणं दिले साधू संतांनी सांगितलेले अष्टसात्विक भावाचे जे काही लक्षणं आहेत ते झाल्यानंतर याचा अर्थ भगवंतांनी ओ दिली आपल्याला, आणि ओ दिल्यानंतर तो प्रबोध दिला जातो. आणि प्रबोधाचं जे चिंतन जे आहे ते कशासाठी आहे ते तुम्हाला आपल्याला सांगितलेलं आहे त्याने ओ दिल्यानंतर. मग तिथं सूक्ष्म ध्यानाने परमार्थ करायचं आपल्याला. परमार्थ कुठं, सूक्ष्म ध्यान टेक्निक. हे स्थूल जे बुजगाव नाही, जसं तुम्ही एखाद्या द्राक्षाच्या बागेमध्ये ते लावलेलं असतं ना बुजगावणं, तसं हे बुजगाव नाही. कारण की ज्ञानेंद्रिय जे आहेत, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियच्या माध्यमातून हे हालतं. जसं वाऱ्याने ते हालतं तसं ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून. आणि ज्ञानेंद्रियाच्या ठिकाणी जे काही विषय जे आहेत, पंचविषय जे आहेत, आणि ते चित्तामध्ये निर्माण होतात. आणि चित्तामध्ये निर्माण होऊ नये म्हणून अनुसंधान लावायचं आहे. प्रबोधाचं चिंतन केल्याशिवाय तुमचे विचाराचं येणं जाणं बंद होणार नाही. आणि ते विचाराचं बंद होण्यासाठी मी एक व्हॉट्सअपवर टाकलं होतं, कोणी वाचलं असेल किंवा नसेल, प्रबोधाचं चिंतन कसं करावं. की मी तो श्वास घेतात, तो श्वास सावकाश घ्यायचा, त्याला 3 सेकंद लागायला पाहिजे, आणि तिथं थोडंसं थांबायला पाहिजे 3 सेकंद, आणि नंतर सोडताना सुद्धा हळूवार 3 सेकंदात सोडायला पाहिजे. असं ज्यावेळेस क्रियेकडे लक्ष जाईल त्यावेळेस इंद्रियाला वळण पडेल, आणि इंद्रियाला वळण पडलं आणि नंतर मग ते विषयाचं येणं जाणं बंद झालं. मग त्याला म्हणतात विषय विसर पडला निशेष, आणि मग अंगी ब्रह्मरस ठसावला. मग निश्चित झाला, निश्चय झाला, बुद्धीचा पक्का निश्चय झाला. मग बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावी आपण तत्प्राण अहर्निशी ऐशी व्यापक ज्ञान भले जयाच्या हृदयी दृश्य आले. मग समता बोले विशेष काय, म्हणजे मग या ठिकाणी सर्व ठिकाणी आणि कर्माचं कधीच ऐक्य होणार नाही.
उदाहरणार्थ जाधव साहेबांचं माझं कर्माचं कधीच ऐक्य होणार नाही. मी मागे बोललो होतो गोटीला, तर काहीतरी दृश्यातल्या कर्माच्या दृष्टीने काही वाद झाला होता. ते कोण होते, धनराज महाराज त्यांनी काहीतरी जाहीर केले होते एवढे एवढे पैसे देणार असं. आता महाराष्ट्रभर फिरणार माणसाला जे काही जाहीर केले असेल ते द्यायला काय हरकत होती. पुनरुक्ती का करतो मी त्याच सांगतो, कर्माचं ऐक्य होणार नाही. मग त्या लोकांनी काय केलं, मी पुकारलं, त्यांनी असं असं केलं तसं केलं होतं. नंतर ते म्हणे मी बोललोच नाही, दुसऱ्यांनी बोलले होते. मग आता मी बोलल्यावर तसं धावून आले, तसं ज्या माणसाने पुकारलं तेव्हा मी सांगा पाहिजे हो मला द्यायचं नाही. असा माझा दृश्यातला वाद होता. आणि मी पुकारला, आणि पुकारल्यानंतर त्या लोकांनी त्यांचं कीर्तन ठेवलं नाही. मी नगरला कीर्तन ठेवलं त्यांचं. मग ते लोक म्हणाले का हो आप्पा, तुमचे वाद झाले म्हणून आम्ही इथं कीर्तन ठेवत नाही त्यांचं, आणि तुम्ही नगर त्यांचं कीर्तन ठेवलं. आता सांगा तुम्ही, आता तो कर्माचा वाद होता का तत्वाचा होता? तत्वाचं ऐक्य व्हायला पाहिजे आपलं. तत्वाचं ऐक्य, प्रकृतीचं ऐक्य होणार नाही. दादा साहेबांचं माझं कर्माने प्रकृती कर्माचं कसं ऐक्य होईल? तत्वाचं ऐक्य व्हायला पाहिजे. मग आता सांगा तुम्ही, त्यांना म्हटलं तुम्ही असं करा, त्यांचा कार्यक्रम ठेवून माझाही ठेवा. मग त्यांचं पुण्यतिथीचा कार्यक्रम ठेवला आणि माझा संध्याकाळचा ठेवला. मी जाहीर सांगितलं, आयुष्यात दंडाल महाराजांचं कर्म प्रकृतीचं आणि आमचं ऐक्य होणार नाही. कारण भिन्न प्रकृती ना हो, प्रत्येकाची प्रकृती भिन्न भिन्न आहे, प्रत्येकाचा स्वभाव भिन्न आहे, प्रत्येकाचं वागणं भिन्न आहे. ते देहाचं येते, पण तत्वाचं मग मी सांगितलं त्यांचं कर्माचं प्रकृतीचं आमचं ऐक्य कधीच होणार नाही. पण तत्वाचं ऐक्य म्हणजे तत्वापासून दूर करायला आम्हाला कोणी आडवं येणार नाही. कारण तत्वाचं म्हणून बाबा जातीसाठी माती खा. आणि आज तेच वारकरी संप्रदाय खूप चांगला वाटतो मला. कसं ते जे कीर्तन करायचं ना, ते कोणाचं बद्दल कोणाही बद्दल ते असं नाव्याच्या उकिरड्या उकरत बसत नाही. आणि आपले काय करतात, नाव्याच्या उकिरड्या उकरत बसतात. कोणाचं कीर्तन ठेवलं, का ठेवलं, आणि तुम्हाला माहिती आहे का, आणि ते असं येईल ते तसं येईल ते तुम्हाला त्यांचं काही माहिती आहे का? आणि त्याचं द्यायचे आम्हाला काय घेणं नाही, त्या कर्माशी काय घेणं आम्हाला. म्हणून या ठिकाणी तुम्ही आपण भाग्यवान आहोत. आपल्याला असा मार्ग मिळाला फक्त त्या, आणि देवाचं नाम द्यायला जर आपल्या लोक म्हणून सांगतो. परोक्षामध्ये तुम्हाला नामच म्हणावं लागणार आहे. भगवंताचं नाम घ्या, देवाचं चिंतन करा, अमुक करा. पण सर्व आपण प्रबोधित माणसं आहेत, त्यांना सांगतो देवाचं नाम घ्यायला जन्माला आला नाही आणि घ्यायला जन्माला आला नाही. कारण ती वस्तूच ती आहे. आणि वस्तूची जाणून जाता ती वस्तूची तत्वता, तिथं जाणणारा आणि जाणून घेणार राहील का, नाम घेणार राहील का, आणि देणारा तर राहील का? म्हणजे मग तुम्हाला जे दिलेले अनुकरण प्रभू हे दिले साधनं दिलेले आहे. साधनाचे साधन मंत्र बीज हरी, आणि आत्मतत्वाकडे नेण्यासाठी हे साधन आहे. मग आता साधन घेऊन जर तुम्ही वापरलं नाही, महाराज दृष्टांत सांगतात, एक पी साहेब होता, तो ड्युटीवर चालला होता, त्याला 4 चोरांनी अडवलं आणि चांगली फायटिंग झाली. त्याच्या अंगावरचे कपडे फाडून टाकले, पण तो जरा बलवान होता म्हणून त्याने ते 4 चोरांना परत लावलं. ऑफिसला गेला, कपडे फाटलेले, ड्युटीवरचे म्हणायला लागले पोलीस, का हो साहेब हे असं काय झालं? होते म्हणे 4 चोर आळवे आले होते मला. अशी फायटिंग केली म्हणे मी. अहो म्हणे फायटिंग करायची गरज नाही, तुमच्याकडे पिस्तूल होता ना, म्हणे मी तुला लपून ठेवला. तसं तुमच्या आपल्या साधन दिलेलं आहे, अनुग्रहाने प्रभूने साधन दिलेलं आहे साध्यापर्यंत जाण्यासाठी. म्हणून असं या ठिकाणी जसं अनुग्रहाचं चिंतन करून घेतात, तसं प्रबोधाचं चिंतन सुद्धा व्हायला पाहिजे. कुठपर्यंत? भगवंतापर्यंत जाण्यासाठी. भगवंत कुठं आहे? अगोदर पिंडातला कळायला पाहिजे. पिंडातला कळल्याशिवाय ब्रह्मांडातला कळत नाही. मग पिंडातला कळण्यासाठी पिंडामध्ये भगवंत कुठं आहे? निर्विकार चित्ते वशी भगवंत. निर्विकार चित्त व्हायला पाहिजे आणि तिथं स्मृती पाहिजे. तशी निर्विकार चित्त गाढ झोपेमध्ये सुद्धा होतं. निर्विकार चित्त गाढ झोपेत सुद्धा होतं, पण तिथं स्मृती नसते, काय नसते. आणि ते साधू संत सांगतात, जी स्फूर्ती स्फुरे हरणीची ती वस्तू गामी. मग त्या वस्तूपर्यंत जाण्यासाठी आपलं काहीतरी पूर्वजाचं पुण्य असेल. अहो शास्त्र पुरावा जो आहे ना, हे नुसतं काय करतं, शिकारे आहे का, दाना डालेगा, जाल पीछ आहे का, फसले का नाही, असंच आहे. बोलते मगर करते नाही, बडे मुखी लबाड, काला मोली करते आई शाही के दरबार, 4 पडे 6 पडे 18 के मुखपाठ, ब्रह्मज्ञानी की खबर नाही. तुम्ही आपण फार भाग्यवान आहे हो.
किती भाग्यवान, किती भाग्यवान आहे. हां, सांगा तुम्ही. आता बारकाईने जर विचार केला, देव सगुण पण नाही, निर्गुण पण नाही. काय म्हणतात, सगुण निर्गुण एक गोविंद. बरोबर आहे. हे कोणासाठी सांगितलेले? तुमच्याकडे बहीण आली आणि बहिणीला पोतभर कापूस दिला आणि सांगितलं, ताई याच्या साडी होते, चोळी होते, पोरांना कपडे होते, हे योग्य आहे का? हे म्हणणं योग्य आहे का? पण सांगा तुम्ही, जे कपडे आणले ते कापसाला सोडून आहे का? म्हणून ते कापसाच्या पोटी काय होते, कापडाच्या गाठी. अरे ते वेळेत ते तिथे कापड झाला म्हणून पै पटल तंतू नव्हे, ते तंतूशी विणले ऐशी. ऐशी खोली डोळा पाहिजे, डोळे फोडून पहा, ऐशी खोली डोळा पाय ऐकते आहे का? कापूस आणि कापड वेगळा नाहीये. तसं सगुण निर्गुण हे जे ना, काही चोर आहे म्हणून भामटं नाव आहे. शाव चोर शाव, दिवस रात्र, काळा गोरा. तसं सगुण निर्गुण. तसं वास्तव पाहता सगुण निर्गुण गुणाचे म्हणजे काय, अवगुण म्हणजे काय, याचा विचार करा ना. म्हणजे सापेक्ष येते. अवगुण म्हणजे काय, सगुण आहे म्हणून निर्गुण म्हणावं लागलं, निर्गुण आहे म्हणून सगुण म्हणावं लागलं. वास्तविक देव सगुण बी नाही आणि निर्गुण बी नाही. ओ बापरे बाबा, असं कोण म्हणतो तुम्ही? देव सगुण बी नाही, निर्गुण बी नाही. अव्यक्त निराकार, नाही जे आकार आणि जेथून इतराचं हरीची भजे. मी जे बोलतो हे तुम्हाला ऐकू येतं का दिसतं? अव्यक्त आहे. मग शब्द जर अव्यक्त आहे तर बोलणारा व्यक्त असेल का अव्यक्त असेल? म्हणून देवच्या अव्यक्ताची पर्यंत जायचंय. आणि अव्यक्त कुठं आहे? ज्यावेळी तुम्ही निर्विचार होणार. निर्विचार चित्तीवशी भगवंत. दर्शन घेताना तिथं पायऱ्यावर बसतात. तुम्ही जात असाल देवाच्या दर्शनाला, मंदिराचं दर्शन घेताना खाली कुठतरी आपण गुंड टेकतो का नाही? खालच्या भाषेत बोलतो म्हणजे बसतो का नाही? का बरं बसतो? काही नाही, तुम्ही करते आम करते, जरा जरा फेर पडते. तो बसला म्हणून मी बसतो. घंटा वाजतात. का वाजतात घंटा? त्याने वाजला म्हणून देवाला जागा करायचं. कशासाठी? प्रत्येक कृतीच्या पाठीमागे अध्यात्म ज्ञान दडलेलं आहे. तुम्ही आपण भाग्यवान आहोत. फक्त या ठिकाणी एकच आहे, तुम्ही आपण जोपर्यंत सांगत नाही. पांडुरंग खरा पांडुरंग आहे ना, खरा पांडुरंग जर ओळख आहे, संतांकडे जायला पाहिजे. त्या पांडुरंगाला नाव नाही, रूप नाही, रंग नाही, काही नाही. तुम्ही आता त्या पांडुरंगासाठी एवढी गर्दी करता, 25-25 तास रांगा लावल्या. पांडुरंगाला आनंद कधी होईल सांगतो तुम्हाला? पंढरपूरच्या पांडुरंगाला ज्या वर्षी पंढरपूरची गर्दी कमी होईल त्या वर्षी पांडुरंगाला एवढा आनंद होईल, एवढा आनंद होईल, एवढा आनंद होईल. वा 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 वा, माझा खरं स्वरूपाची ओळख समाजापर्यंत झाली. माता त्याला कुठे जायची गरज नाही, काही नाही. अहो कीर्तनकार म्हणतात, देव ओतप्रोत भरलेला आहे म्हणे. विठ्ठल झडी झडी भरला, रिका ठाव नाही उरला. आणि त्याला विचारा, देव दाखवा. तो म्हणतो, देव भेटो साधी गोष्ट आहे का? कुठाने पाहिजे का? तू काय बोलला? तू दूध तोंडे आहे का रे? दूध तोंडे आहे तू? तो एक साप असून त्याला 2 तोंड असतात. मांडू काहीतरी म्हणतात त्याला. मग सांगा तुम्ही, आता हे जे आहेत ना, ते बाबा सांगायचे. तुम्ही कोकणामध्ये माणसं राहिलेले आहेत. श्रावण मासी शिदोळ माचले, शेषा घरी नेऊ म्हणतात लग्न. ते केचवे काय असतात नाही का ते कोकणामध्ये? बघा ते रस्त्यावर चालतात, रोडवर सुद्धा दिसतात ते मांडू. काय असतं ते बघा, शेणखतामध्ये असतात तसं ते. गांडोळाची बाबा माहीत असेल, कोकणामध्ये राहिले. तर मी इकडे पिढ होतो ना, रोडवर सुद्धा दिसायचे ते. आणि त्याला शेत भगवंताकडे गेले ते नागाकडे. तुमची आपल्या म्हणे एकच जाती म्हणे, सोयरी व्हायला पाहिजे आपली म्हणे. आता ते दया मोठे माणसं ते म्हणे, असं करा तुम्ही उन्हाळ्यात घ्या सोयी व्हायला. तिकडेच गेले म्हणून श्रावण मासी शिदोळ मातले, शेषा घरी नेऊ म्हणतात लग्न. चैत्र मासी या म्हणून सांगितले, तिकडेच गेले कुचकून. उन्हाळ्यात काय येणार ते? तुम्ही आपण एवढे मोठे माणसं आहेत राव. म्हणून या ठिकाणी लोक लई जिंगणांची किल्ल्यांच्या नादी लागले. हो, महाराज असा पाहिजे खिल्लारी म्हणे. सांगा तुम्ही, खिल्लारी हा रेसला म्हणजे पळायला आहे का नांगराला चालेल? खिल्लारी फक्त पळण्यापुरता येतो, गावरा नाही तो, नांगराला चालतो. पण ते असं कीर्तन याला स्वर नाही. तुकाराम महाराज सांगता, राग कला ध्यानात नाही तुका, कीर्तनला तू भाव का भुका. निरोप खरा सांगा पाहिजे का नको? ते बाबा म्हणायचे, ते माझ्या पोटात गोळा उठला म्हणजे आतापर्यंत चांगला होता, आता काय झालं? ते गायन करायचं ना. अहो ते त्याची गरज आहे, गोष्ट खरी आहे, पण कामापुरती पाहिजे ना. निरोपा महत्वाचा आहे, निरोप महत्वाचा आहे. म्हणून तुम्हाला आपण जास्त वेळ घेतली. आपला आता उद्घाटनाचा टाइम झालेला आहे. मी फक्त माझा अनुभव सांगितला. मी कोणाला किंवा माझंच खरं असं म्हणत नाही, हे माझं मत आहे. आणि एक व्यक्ती स्वातंत्र्य आहे,
काय लिखाण स्वातंत्र्य आहे तसं व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून तुमच्याकडे विचार मांडले आणि मी जे विचार मांडले ते कुठेतरी शास्त्रात बघा. कारण की मी काय शास्त्र पाहून बोललेलो नाही, माझा अनुभव बोललेलो आहे. आणि जर नसेल बाकी सोडून द्या. तुम्ही चहा पिता, चहा पिताना मी एकडे गेलो, चहा दिली ती ताईने, मी चहा घ्या, तुम्ही चहा घेता का? म्हटलं हो चहा घेतो. मग दिली त्यांनी चहा. मी म्हटलं ताई तुम्ही चहा दिली म्हणजे याच्यात चहा पत्ती नाही म्हटलं. ते म्हणे आपण बिगर चहा पत्तीची कसं काय चहा होईल? पण म्हणजे याच्यात दिसत नाही ना. ती म्हणे आम्ही गाळून घेतली म्हणे. काय गाळून घेतली? तसं मी जे काही सांगितलं योग्य शेवटी घ्या, बाकीचं गाळून फेकून द्या. पुंडलिका वंदे वरिष्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. फक्त तिसरा ते